नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जयंतला समजलं जानू जिवंत आहे, तर विश्वाच्या घरी जाणार जयंत आता जानूला घेण्यासाठी. तर नक्की काय घडतं, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच असेल की आता ह्या हरामखोर जयंतला समजलेलं असतं की त्याची जानू जिवंत आहे, पण त्याला माहीत नसतं की ती आहे कुठे. पण त्याला खात्री असते की त्याने आत्तापर्यंत जेवढ्या वेळेस विश्वाने ऑफिसमध्ये डब्बा आणला ना, तो डब्बा खाल्ल्याच्या नंतर त्याला एक गोष्ट कळालेली असते की त्या डब्यामध्ये जी काही भाजी येत आहे त्या सगळ्याची चव म्हणजेच त्याच्या जानूच्या हातची चव असते. तर आता तुम्हाला माहितीच आहे की जयंतचं तर जानूवरती खूप सारं प्रेम होतं, पण त्याची प्रेम करण्याची पद्धत पूर्णपणे चुकीची होती. कारण की त्याला प्रेम तर होतं, पण त्याला त्या प्रेमाची किंमत कळली नव्हती. त्याच्यामुळे त्याने किती जरी प्रयत्न केले तरी जानू त्याच्याकडे येणार नाही याची खात्री विश्वाला देखील असते, तुम्हाला चांगलंच माहीत असेल. पण बिचारा विश्वा देखील खूप टेन्शनमध्ये असतो, कारण की त्याला माहीत असतं की जयंतने जे काही जानूसोबत केलं ह्या सगळ्याची त्याला ही सगळी काही शिक्षा भेटते. पण तरी देखील तुम्ही पाहिलेच असेल की विश्वाचं मनाने विश्वा किती चांगला असतो, कारण की जयंतसाठी रोज डब्बा देखील आणत असतो ऑफिसमध्ये. त्याच्यामुळे जयंतला देखील वाटत असतं की जरी मला विश्वाने सांगितलं नाही माझी जानू कुठे आहे, तरी देखील मी शोधून काढणारच. तर तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वाची आणि जानूची देखील भेट होती आणि त्यावेळेस मात्र विश्वाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे की विश्वाला हे सगळं समजल्याच्या नंतर खूप मोठा धक्का बसणारच आहे. ज्यावेळेस विश्वाची आणि जानूची भेट होते त्यावेळेस मात्र जानू ही विश्वाला सगळं काही सत्य सांगायला सुरुवात करते. पण त्यावेळेस मात्र विश्वाला पहिली गोष्ट ह्याच गोष्टीचा आनंद खूप होतो की जानू जिवंत आहे आणि ती पण माझ्याच घरी आहे. आता विश्वाच्या लक्षात येतं की जयंतला देखील कळालं आहे की जानू जिवंत आहे आणि विश्वाने कितीतरी वेळा जयंतसमोर म्हणलेलं असतं की ज्यावेळेस देखील जानू माघारी येईल ना, ती त्यावेळेस माझ्याकडेच येईल, ती तुझ्याकडे कधी देखील येणार नाही. आणि आता पुढे सगळी काही गोष्ट तशीच घडायला जाणार आहे की जयंतने आत्तापर्यंत जे काय आपल्या जानूसोबत केलं हे खूप चुकीचं होतं, आपल्याला देखील माहीत आहे. पण एकीकडे त्याची प्रेम करण्याची पद्धत जर पाहिली तर आपल्याला वाईट देखील वाटतंय की यार, तू एवढं प्रेम करतोय जानूवरती की सांगायलाच नको. पण त्यांनी एवढं देखील इन्सिक्युअर नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे आता विश्वाला तर जयंतचा आधीपासूनच राग येत असतो आणि आता जानू जिवंत आहे हे कळाल्याच्या नंतर विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी जानूला मी परत त्या हरामखोर जयंतच्या तावडीमध्ये जाऊन देणार नाही. त्यासाठी विश्वा ठरवतो की आता जानूचा सांभाळ आपणच करायचा. तर दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की त्याच घरामध्ये सई देखील असते आणि सोबत ललिता देखील असते. पण आता त्यांना तर माहीत नसतं ना की जानू जिवंत आहे, कारण की एवढे दिवस जर तनूने आपला विश्वासघात केला असं जर त्यांना वाटलं तर सगळ्याच गोष्टींवरचा विश्वास उडून जाईल, हे तुम्हाला आधीच चांगलंच माहीत आहे. पण किती काय जरी केलं तरी शेवटी तुम्हाला माहीतच आहे की आपली जानू ठरवते की आता विश्वाला सगळं सत्य सांगून टाकूया, त्याच्यानंतर जे काय घडेल ते पाहूया. तर दुसरीकडे हा हरामखोर जयंत विचार करत असतो की आता मी काही जरी झालं ना तरी विश्वा देशमुखला सोडणार नाही, कारण की तो माझ्यापासून एवढं भयानक सत्य लपून ठेवतोय की तरी देखील मी त्याच्या घरी जाऊन ती स्वयंपाक बनवणारी कोण आहे हे मी शोधूनच काढणार. कारण की त्याने जे काही माझ्यासोबत केलं ते खूप चुकीचं केलं, कारण की ह्या मॅडवरती मी विश्वास ठेवून राहणार नाही. आणि हाच अंदाज जयंतचा एकदम खरा ठरतो, कारण की तुम्हाला माहीतच आहे जयंतला माहीत नसतं की जानू जिवंत आहे का नाही, पण त्याला ज्यावेळेस कळतं की जानू जिवंत जर असेल तर ती विश्वाच्याच घरी येईल, त्याच्यामुळे मला दुसरीकडे शोधण्याची गरज लागणार नाही. आणि एकदा खात्री जर केली मी तो डब्बा कोण बनवत होतं तर त्याच्यानंतर मला काही देखील करायची गरज नाही आणि स्वयंपाक बनवणारी कोण आहे हे देखील त्याला शोधून काढायचं असतं. तर आता जयंत हे सगळं काय करण्यासाठी आता विश्वाच्या घरी निघालेला असतो. तर दुसरीकडे विश्वा आणि जानूची भेट झाल्यामुळे विश्वाला समजत नसतं की आनंद व्यक्त करू का दुःख व्यक्त करू, कारण की बिचारा जानूसोबत जे काही इथून पाठीमागच्या दिवसात घडलं होतं आणि तिने देखील ह्याला सत्य सांगितलेलं नसतं. त्याच्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की विश्वाला वाईट वाटतच असतं, कारण की विश्वाला वाटत असतं की जानू जर मला एवढा चांगला मित्र समजत होती तर ती एवढ्या मोठ्या संकटात होती तर तिने मला का सांगितलं नाही, तिने माझ्यासोबत काय एवढा मोठा विश्वासघात केला, ती आम्हाला सगळ्यांना सोडून का जायचं नाटक केलं. तर हे सगळे प्रश्न आता विश्वाला पडलेले असतात. तर विश्वास सगळं काही जबाबामध्ये सगळं काही जानूला विचारतो आणि जानूला सगळं काही सत्य सांगावंच लागतं. तर आता ज्यावेळेस मात्र विश्वाला देखील सगळी सत्य परिस्थिती कळते त्यावेळेस मात्र विश्वाला जयंतचा अजूनच जास्त राग यायला सुरुवात होती. पण बिचाऱ्या आता विश्वाच्या मनामध्ये परत प्रेमाची फिलिंग चालू होते. आणि तुम्हाला माहीतच आहे की आता विश्वा आणि जानू दोघांचं देखील एकमेकांवरती अगोदर कॉलेजमध्ये असताना प्रेम जरी असलं तरी त्यांना ते व्यक्त करता आलं नव्हतं. आणि आता विश्वाने सांगितलेलं असतं की जानूला मी परत कोणत्या देखील संकटात जाऊन देणार नाही, त्याच्यामुळे आता विश्वा ठरवतो की आपण जानूसोबतच लग्न करायचं. पण मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की तिच्यावरती एवढं प्रेम करणारा तो जयंत तर आहेच ना, त्याच्यामुळे जयंत तर असा सहजासहजी जानूला कोणाच्या हातात जाऊन देणार नाही आणि जयंत आता चक्क विश्वाच्या घरी एंट्री मारतो. तर आता मालिकेमध्ये असा भयानक ट्विस्ट पाहायला भेटेल तुम्हाला की एकीकडे भावनाने कशा प्रकारे आजीचं तोंड बंद केलं तुम्ही पाहिलंच होतं. त्याच्यामुळे आता जो काही भावनाचा कॉन्फिडन्स असतो त्याच कॉन्फिडन्सने भावना आता केस लढायचं ठरवते आणि सिद्धराजला बाहेर काढायचं देखील ठरवते. पण तुम्हाला माहीतच असेल की सिद्धराजसोबत जे काय घडलं म्हणजेच आपल्या बिचाऱ्या सिद्धूसोबत की त्याला एका गुंडाने बेदम मारहाण केलेली असते,
जेलच्या आतमध्ये. त्याच्यामुळे आता सिद्धूला चक्क हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार असतं, कारण की सिद्धूला खूप सारं लागलेलं असतं आणि खूप सारं रक्त देखील येत असतं. तर दुसरीकडे आता ही सगळेजण सिद्धूला भेटण्यासाठी तिकडे देखील जातात. पण त्यावेळेस मात्र हे सगळं झालेलं गोष्टी लक्षात घेतल्याच्यानंतर भावनाला कळतं की सिद्धिराज जेलमध्ये देखील सेफ नाहीत, कारण की हा गुन्हा सिद्धिराजने केलाच नाही. हा गुन्हा दुसरं तिसरं कोणीतरी केलेला आहे, कारण की सिद्धिराजला मारण्यासाठी सांगितलेलं असतं त्या हरामखोर रवीने एका गुंडाला पैसे देऊन. कारण की तुम्हाला माहीतच आहे की जर सिद्धूच्या केसमधून अजून काही गोष्टी बाहेर निघल्या तर रवी सापडणार तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे सिद्धूला देखील मारहाण करण्यासाठी आणि ही मारहाण करण्याच्या पाठीमागे देखील त्या रवीचाच हात असतो. तर आता भावना हे सगळं काही पुढे शोधून काढते आणि भावनाच्या लक्षात येतं की आतापर्यंत मी खूप चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवला होता, कारण की तिला असं वाटत होतं की ह्यामध्ये जे काही घडलं म्हणजे श्रीकांत इनामदाराचा जो काय अपघातामध्ये खून झाला होता ह्यामध्ये तिला देखील वाटत होतं की सिद्धिराजनेच हे सगळं काय केलं असेल. पण ज्यावेळेस मात्र भावनाला सगळे पुरावे सापडतात आणि भावनाला विश्वास असतो की सिद्धिराज असं काय करणारच नाही आणि तिला कळतं की खरंच सिद्धिराजची यामध्ये चूक नाही आहे, खरी धडक तर ट्रक ड्रायव्हरने दिली होती. आता त्या ट्रक ड्रायव्हरचा भावना पुढे शोध घेईल आणि सोबतच मित्रांनो त्यावेळेस मात्र ट्रक ड्रायव्हरला देखील आता कोर्टामध्ये येऊन सगळं सत्य सांगावंच लागतं, कारण की भावना त्याला चोप देखील तसंच देते. तर पुढे ह्या रवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि आपला सिद्धू सुखरूपरित्या त्या जेलमधून बाहेर सुटेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्व आणि जानूची भेट होती, त्यावेळेस मात्र त्या दोघांना देखील एकमेकांबाबत तर खूप आधीपासूनच एकमेकांच्यावरती प्रेम होतं. पण आता एक योग्य वेळ आलेली असते की आता विश्व सांगून टाकतो जानूला की जानू तुला मी आता कुठे देखील जाऊन देणार नाही. आणि त्याच वेळेस आणि त्याच ठिकाणी आता जयंतची देखील एंट्री होती आणि विश्व ठरवतो की जयंत तिथे येण्याच्या अगोदर आपल्याला जानूला लपवलं पाहिजे. पण आता सगळ्यांसमोर जयंत तमाशा करतो त्या घरामध्ये जाऊन आणि म्हणतो की माझ्या बायकोला विश्व तू कुठे लपवून ठेवलंय सांग मला लवकर, कारण की मी तिला इथून घेऊन गेल्याशिवाय जाणारच नाही. पण त्यावेळेस मात्र विश्व म्हणतो की जयंत कानिटकर तुझा काहीतरी गैरसमज होतोय, तू माझ्या घरात उभा आहे हे लक्षात घे आणि इथून चालता हो. पण त्यावेळेस मात्र काही जरी झालं तरी जयंत तिथून जाण्यासाठी तयार नसतो. त्याच्यामुळे विश्व त्याला एकच गोष्ट सांगत असतो की आमच्या घरामध्ये तुझी बायको कोणी देखील राहत नाही, तू जा लवकर इथून. तर आता ज्यावेळेस मात्र जानूला देखील कळतं की जयंत तिथे आलाय त्यावेळेस मात्र जानू पूर्णपणे घाबरून जाते, कारण की त्यांच्या घरी जयंत फक्त जाणार नसतो जेवणासाठी, तर तो गेलेला असतो त्यांच्या घरामध्ये जेवण बनवणाऱ्या व्यक्तीला शोधण्यासाठी. तर तुम्हाला माहीतच आहे की आता जानूला देखील कळतं की जयंत तिथे आलं, त्याच्यामुळे त्यांच्याकडे पर्याय नसतो काहीच. त्याच्यामुळे जयंतला त्या ठिकाणी जानू सापडते. तर आता त्यावेळेस मात्र जयंत हा जानूसमोर रडण्याचं नाटक करतो. पण विश्वाला ही सगळी नाटकं कळत असतात आणि सोबत जानूला देखील कळत असतात की ही सगळी याची नाटकं आहेत. ह्याचं खरं रूप फक्त आणि फक्त आपल्या जानूने पाहिलेलं असतं. त्याच्यामुळे जानू म्हणत असते की मला तुझ्यासोबत यायचं नाही जयंत कानिटकर. पण हे सगळं घडत असताना विश्वा देखील मध्ये जातो आणि म्हणतो की अजिबात देखील तू इथून कुठे देखील जानूला घेऊन जाऊ शकत नाही. पण त्यावेळेस मात्र जयंत कोणाचंच ऐकायला तयार नसतो, कारण की त्याला आता कळालेलं असतं की जानू जिवंत आहे, त्याच्यामुळे मी तिला घेऊन जाणारच. तर तुम्हाला माहितीच आहे की अगोदरपासूनच जयंतला विश्वाचा खूप राग येत असतो, कारण की ह्या मॅडमुळेच त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काय घडलं असं त्याला वाटत असतं. पण मित्रांनो आता पुढे तुम्ही बघसाल की हा जयंत जानूला त्या घरातून ओढून घेऊन चाललेला असतो. पण जयंत त्यावेळेस मात्र जानू देखील ओरडून म्हणत असते की विश्वा प्लीज मला वाचव ह्या संकटातून, मॅड प्लीज मला वाचव. आणि तिथूनच खूप मोठा ट्विस्ट असा येणार आहे की विश्व आता निर्णय घेतो की मी जानूसोबत लग्न करणार. पण त्या घरामध्ये तुम्हाला माहितीच आहे की सई, सगळी ललिता हे सगळेजण असतात. तर आता सईला देखील कळत नसते की विश्व असं काय बोलतोय आणि परत आता त्याच्या आयुष्यामध्ये जानू आली, त्याच्यामुळे माझा तर खेळ संपला असं तिला वाटत असतं. पण आता मित्रांनो पुढे तुम्ही बघसाल की आपला जानूला विश्व हा जयंतच्या तावडीतून वाचवतो. पण आता जानूचं सत्य सगळ्यांना कळतं की जानू जिवंत आहे. तर आता जानू अखेर जाणार कोणाकडे, जयंतकडे का विश्वाच्याच घरी राहणार विश्वासोबत लग्न करून. जर जानूने विश्वासोबत लग्न केलं पण तर मग आपल्या बिचाऱ्या सईचं काय. तर तुम्हाला काय वाटते, काय केलं पाहिजे जानूने हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि भावना आपल्या सिद्धूला सोडवण्यासाठी यशस्वी ठरेल का नाही हे देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब